ओके, मी काल तुम्हाला थेरम सेंड केले होते. आय होप सगळ्यांनी बघितलेच असतील, कारण की मी कालच बोललो होतो थेरम बघून घ्या. तुम्हाला फॉर्म्युले सांगतो मी लागणारे. हे बघा, फॉर्म्युले हे आपल्याला यूज करायचे आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या. हे सगळे फॉर्म्युले आज आपल्याला इथे यूज करायला लागणार आहेत. हा पहिला थेरम आहे साईनचा थेरम, साईन रूल. त्यानंतर साईन रूलचंच हे आपण थोडंसं डेरिव्हेशन, ते मी तुम्हाला सांगेन कसं केलेलं आहे. डेरिव्हेशन म्हणजे थोडंसं इकडे तिकडे केलेले आहेत फॉर्म्युले. आणि नंतर काय, कोसाईनचे 3 फॉर्म्युले आणि दुसरं असतं प्रोजेक्शनचे 3 फॉर्म्युले. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यावरतीच आपल्याला ही पूर्ण एक्सरसाइज म्हणजे शेवटचा एक क्वेश्चन सोडून याच्या पुढचे अजून 2-3 थेरम आहेत, बट ते मी आज त्याची व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यावरती मग ते आपण क्वेश्चन घेऊया. शेवटचा एक फॉर्म्युला आहे, मे बी जास्त पण नाही. पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अजून याच्यात 1-2-3 फॉर्म्युले आहेत, ते इथे लिहितो मी, ते लागणार आहेत. हे बघ, ह्या फॉर्म्युल्यांवरतून आपल्याला हे जे दिसतोय कॉस्टचे जे फॉर्म्युले त्याच्यावरतून बनवायचे असतात. काल बघितलंच असेल तुम्ही, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc आणि कॉस ए. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला काढायचा फक्त कॉस ए. तर हे प्लस आहे, इकडे गेलो काय होणार, मायनस मध्ये येईल. म्हणजे काय येणार आहे, किंवा एक काम करू आपण, हे असं करण्यापेक्षा ही व्हॅल्यू मायनस आहे, ही इकडे नेऊया, ही व्हॅल्यू आणूया इकडे. तर किती येणार आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 2bc आणि कॉस ए. 2bc पण इकडे आणू, तर कॉस ए चा फॉर्म्युला बनतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. आता थोडंसं लॉजिक लावूनच करायचं. आता हे पहिला फॉर्म्युला बनला, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक फॉर्म्युला लागणार आहे कॉस बी. तर वरती बघायचं, इथं बी ए होता तर इथे काय व्हॅल्यू आली, इथे बी येतं आता काय असेल, बी येतं आता ऑब्व्हियसली काय असणार आहे, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि बघा ए होता तर इथे मायनस मध्येच ए, मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए होता तर खाली काय बी सी येते, इथे किती असणार 2ac. ओके, थोडंसं डोकं लावायचं इथे. त्यानंतर आता कॉस सी. कॉस सीचा फॉर्म्युला पहिल्या दोघांवरतून तिसरा. कॉस सीचा म्हणजे काय असणार आहे इथे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस काय असणार आहे, सी स्क्वेअर डिवाइड बाय 2ab. ओके, असे हे 3 फॉर्म्युले. म्हणजे एका फॉर्म्युल्यावरूनच तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले बनवायचे असतात. नेक्स्ट अजून, आणि नसन बघितलं तर आज कमीत कमी ते थेरम बघा. तुमच्या क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये एक्झाम मध्ये थेरमच विचारले जातात. हे जे थेरम मी व्हिडिओ मध्ये बनवलेले आहेत, उगाच मी त्याची व्हिडिओ सेंड केलेली नाहीये, त्याचं काहीतरी कारण असतं प्रत्येक गोष्टीचं. तर त्याचे थेरम तुम्हाला विचारले जातात आणि सिंपल थेरम आहेत, अतिशय तुमच्या बुक पेक्षा सिंपल करून दिलेले आहेत मी थेरम तुम्हाला. तुम्ही बघू शकता, सेम तसंच करायचंय. कळतंय, काही वेगळं नाही गेलेलं, फक्त सिंपल करून दिलेले आहेत एकदम अति, तेवढे फक्त करा तुम्ही. आणि हे तुम्हाला हे एवढे थेरम सगळ्यात इम्पॉर्टंट. हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला आणि हा तिसरा फॉर्म्युला. हे नंतर थोडंसं रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. म्हणजे आता काय करणार, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू काय घेणार आपण, 2r. मग आता ही व्हॅल्यू इकडे गेली तर ए इज इक्वल टू काय मिळणार आहे, 2r साईन ए वगैरे. असे फॉर्म्युले बघा इथे क्रिएट केले गेलेले आहेत. त्या थेरम वरतूनच सगळं केलेलं आहे. मी एक्सप्लेन केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. काय 14-15 मिनिटाची व्हिडिओ आहे जस्ट, तुम्ही बघू शकता ते. आणि याच्यावरून आता आपल्याला हे पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. आता बघा, एक्सेस आहे, त्यांनी डायग्राम पण दिलेले आहे. म्हणजे ना आपण सर्कल कन्सिडर करतो, तर हे रेडियस आहे आणि इथं थिटा आहे. ऍक्सिसला जो बनवतो तो थिटा आहे. तर इथे दिले पी आर थिटा, बरोबर. ह्याला म्हणायचं असतं पोलार, पोलार कोऑर्डिनेट्स. कुठला कोऑर्डिनेट, दोन बघणारे, पोलर कोऑर्डिनेट्स आणि दुसरं असणार कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, आर आणि थिटा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस साठी. आणि कार्टेशियन फॉर्म असणार, इथे एक्स ऍक्सिस आणि काय असणार, वाय ऍक्सिस. त्याच्यावरती जे पॉइंट असतील त्याला काय कन्सिडर का नाही, बघा इथे हे जे इकडे ऍक्सिस आहे, मग हे जे इथनं आपण डॉटेड काढणार आहेत, याला इथे म्हणायचं असतं वाय, इथे म्हणायचं असतं एक्स. हा पॉइंट आणि हा पॉइंट, त्याला आपण कन्सिडर काय करणार आहे, तेच म्हणजे ऍक्च्युली, पण ते त्याच्यावरती दिले जातात. तर त्याला म्हणणार आहे कार्टेशियन फॉर्म. इथे खाली लिहितो वाटलं असतं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कार्टेशियन आणि पोलर अशा दोन गोष्टी असतात. कार्टेशियन म्हणलं तर तुम्ही काढायचं एक्स आणि वाय, आणि पोलर म्हणलं तर आर आणि थिटा. ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात. ओके, हे नीट समजून घ्या. आता ते कसं काढणार, आता समजा एक्सेस आहे आपला, बरोबर. इथे आर आहे, इथला पॉइंट आहे पी, इथे थिटा आहे.
हे जे असतं ते वाय, इकडे असतो एक्स. तर फॉर्म्युला आपण गेल्या वर्षी पहिल्याच लेसन मध्ये बघितलं होतं. साइन थिटा इज इक्वल टू काय असतं, वाय अपॉन आर, बरोबर. आणि कॉस थिटा इज इक्वल टू असणार आहे एक्स बाय आर. आर पलीकडे गेलं तर आर साइन थिटा इज इक्वल टू वाय, आर कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. हे माहीतच आहे. त्यानंतर रेडियस स्क्वेअर, पायथागोरस थेरम, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर आरचा फॉर्म्युला काय येणार आहे, रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे सगळं लिहून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. बळच देत नाहीये मी, हे आपल्याला यूज करायचं आहे सगळं, म्हणून देतो मी. ऍक्च्युली हे तुम्हाला झालेलंच आहे, बट तरी सुद्धा हे इथपर्यंत येतं. मग आपल्याला काय विचारतात, कधी कार्टेशियन फॉर्म देतात आणि सांगतात पोलर फॉर्म सांगा, नाही तर पोलर फॉर्म देतात आणि सांगतात कार्टेशियन फॉर्म सांगा. अशा रिलेटेड क्वेश्चन विचारतात. तर तुम्हाला हे यूज करावं लागतं इथे. मी दाखवतो एक क्वेश्चन मध्ये, तुम्हाला हे समजून जाईल कसं यूज करायचं. आता समजा कन्सिडर करा, त्यांनी सांगितलं, आपल्याला पहिलाच क्वेश्चन घेऊया त्यातला. त्यांनी सांगितलंय फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स. आता पोलर 2 दिलेले आहेत व्हॅल्यू त्यांनी, √2 आणि π/4. तर हे कुणाचे इक्वल असणार आहे, ह्याला एकाला आर. आता पोलर म्हणजे तुम्हाला मी वरती सांगितलं, एकाला आर म्हणायचं आणि एकाला थिटा म्हणायचं. आणि कार्टेशियन फॉर्म काढण्यासाठी ए म्हणजे एक्स वाय काढायचं. कार्टेशियन म्हणजे काय काढायचं आपल्याला, एक्स आणि वाय. त्यासाठी इथं फॉर्म्युले दिलेत, बरोबर. ते फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे, एक्स आणि वाय. इथे लिहिणार आहे आता एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. तर एक्स इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू काय घेणार आहे, √2 आणि कॉस π/4. इकडे वाय इज इक्वल टू √2 साइन थिटाची व्हॅल्यू काय, π/4, बरोबर. आता ही व्हॅल्यू फक्त इथे पुट करणार आहे आपण, संपलं. इथे लिहिणार आहे एक्स इज इक्वल टू √2 आणि कॉस π/2 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1/√2. इकडे सुद्धा √2 मल्टिप्लाय बाय 1/√2. तर एक्सचा आन्सर 1 आणि वायचा आन्सर सुद्धा 1. मग हे मिळाले तुम्हाला कार्टेशियन फॉर्म. बस असे क्वेश्चन असतात. आणि पोलरचं पण विचारतात की पोलर फॉर्म सांगा. त्यावेळेस काय करणार आहे बघा, म्हणजे आता हे उलट करणार आहे. याच्या कशाचं, पोलर फॉर्म फाइंड करायचं आपल्याला. तर जे देतात ते कार्टेशियन असणार आहे, म्हणजे हे एक्स आणि काय असणार आहे, वाय. तुम्हाला काढायचं आहे आर आणि थिटा. तर आरचा फॉर्म्युला इथे वरती लिहिलेला आहे, तो तुम्हाला टाकावा लागेल इथे. तर इथे लिहिणार आहे आर इज इक्वल टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. रूट एक्सची व्हॅल्यू √2 चा स्क्वेअर 2, 2 प्लस 2, आन्सर किती येणार आहे 4. हे आर, आर इज इक्वल टू किती मिळालं 2. आणि थिटा काढायचा. आता थिटा ही सेम फॉर्म्युल्याने ह्याच, हे दोन फॉर्म्युले यूज करावे लागतात. इथे काय लिहिणार आहे, एक्सची व्हॅल्यू √2 R2 आणि कॉस थिटा. इकडे काय लिहिणार आहे, इथे √2च होतं, इथे 2 साइन थिटा. हे 2 इकडे आले डिवाइड मध्ये येणार, √2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू कॉस थिटा. हे पण 2 डिवाइड मध्ये येणार साइन थिटा. याचा असणार आहे, बरोबर ना. आपण मल्टिप्लाय करतो, इथे पण √2 इथे पण √2. ते आता खूप वेळा सांगितलं मी आता. मग 1/2 व्हॅल्यू कोणाची असती, π/4 ची. इथे सुद्धा किती असती, 1/√2 इज इक्वल टू साइन π/4 ची. मग तुम्हाला आन्सर मिळाले. कळतं, आन्सर काय मिळाले, आर ची आणि थिटाची व्हॅल्यू दोन्हीकडे सेम आलेत ना. मग किती व्हॅल्यू असणार आहे, पहिल्याची 2 आणि थिटाची व्हॅल्यू काय, π/4. बस हे तुमचे पोलर फॉर्म. म्हणजे कार्टेशियनचं. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये तेच, एकाला आर आणि एकाला थिटा कन्सिडर करणार आहे. तर आर इज इक्वल टू 3/2 जे 3/4 आणि पायची व्हॅल्यू आहे 3π/4. परत फॉर्म्युले आपले एक्स आणि वायचे, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. फॉर्म्युल्यात पुट करा, आन्सर निघून जाणार. एक्स इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू आहे 3/2 आणि कॉस 3π/4. इकडे सुद्धा वाय इज इक्वल टू 3/4 आणि याची व्हॅल्यू येणार आहे काय, साइन 3π/4. आता तुम्हाला असं नसेल, आता 3π/4 म्हणजे 90च्या पुढे आलं. आता याच्या सगळ्यांचे व्हॅल्यू नसतात, पण
मग ह्याला थोडं स्प्लिटिंग करायचं. असेन येत तर नो प्रॉब्लेम, पण नसेल तर बघा काय करणार, 3π/4 म्हणजे 90 पेक्षा पुढे इथे काय लिहिणार आहे, π/4 आणि इकडे y इज इक्वल टू 3/4 साइन, काल मी फॉर्म्युलाही सेंड केलेले आहेत तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक, π/4 जे 11th मध्ये तुम्हाला होते, अख्खे बुकच दिलेले आहेत. मग याचे फॉर्म्युले माहित पाहिजेत तुम्हाला, नसतील तर इथे बाजूला येतो कॉस π/2 प्लस थिटा असं असेल तर, कुणाला माहित असेल तर सांगायचा काय फॉर्म्युला असतो, आणि नंतर असतो साइन π/2 प्लस थिटा. या दोघांचे काय फॉर्म्युले असतात, नसेल तर ठीक आहे, मायनस साइन थिटा हा असतो, आणि इथे असणारे कॉस थिटा. मग ते फॉर्म्युले इथे पुट करणार, तर पहिलं हे रिपीट इथपर्यंत, आणि ह्या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी येणार इथे मायनस साइन π/4. ओके, याला थिटा कन्सिडर करतो आपण. आणि इकडे y इज इक्वल टू 3/4 आणि इकडे येणार आहे कॉस π/4. मग त्यांची व्हॅल्यू इथे पुट करणार आहे. आता इथे मायनस आहे म्हणल्यावर ती मायनस ठेवायचा, आणि साइन π/4 ची व्हॅल्यू आताच लिहिली ती आपण, ती इथे लिहायची. y इज इक्वल टू 3/4 आणि कॉसची व्हॅल्यू, तर कॉस याची सुद्धा सेम असते 1/√2. तर तुम्हाला आन्सरच मिळलं डायरेक्ट. x इज इक्वल टू किती आहे, -3/4√2 आणि याचं y इज इक्वल टू 3/4√2, x आणि y. दिस इज अवर रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. क्वेश्चन नंबर 3 होता. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही करा. 7 आहे. 7π/3 म्हणजे किती घ्यायचं, आता ते तुम्ही ठरवा. नसेल माहिती तर सांगा. 7π/3 म्हणजे हा झाला 2π पुढे गेला. 2π पुढे म्हणजे 2π प्लस किती करावं लागेल, π/3. बघा बेस सेम करून येईल ना 7π/3. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला तिथे पुट करायची. 2π म्हणजे 0, त्याचे सुद्धा फॉर्म्युले माहित पाहिजे. नसेल तर इथे देतो बघा, कॉस 2π प्लस थिटा असेल तर त्याचा फॉर्म्युला कॉस थिटा घेतात, आणि साइन 2π प्लस थिटा असेल तर साइन थिटा. म्हणजे मिनिंग काय, 2π म्हणजे 0च कन्सिडर करणार ना, मग काय तुम्ही फक्त पुढची व्हॅल्यू लिहायची बस, असं असतं. म्हणजे सेम व्हॅल्यू येणार परत. 2π नंतर व्हॅल्यू रिपीट होते थिटाची, मग तुमची व्हॅल्यू रिपीट होत राहणार 2π नंतर. 2π असू इथं 4π जरी असतं, म्हणजे तुमचा असं जरी फॉर्म्युला असता कुठला, कॉस 4π प्लस थिटा, तरी पण काय लिहिलं असतं, कॉस थिटाच, कारण की 2π 4π 6π याच्यानंतर व्हॅल्यू रिपीट होतात. हे फॉर्म्युले आहेत, याच्यावरून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 सेम क्वेश्चन आहे. सर अँगल माहिती असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू हा चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. मी ते सांगितलं, ज्यांना नसेल माहिती त्यांनी असं करा, ज्यांना माहित असेल तर नो प्रॉब्लेम, डायरेक्ट करायचं. डिपेंड्स, आता प्रत्येकालाच माहित असेल असं नाही ना, म्हणून तुमच्यावरती. स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट याचं सॉल्व्ह करून घ्या नंतर. आता क्वेश्चन नंबर 2. आता काय, पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत आणि काय दिले, कार्टेशियन फॉर्म दिले. कार्टेशियन म्हणजे काय, आता ह्याला एक्स आणि वाय कन्सिडर करणार आणि आपल्याला आर आणि थिटा काढायचा. नीट समजून घ्या, सिंपल आहे. आरचा फॉर्म्युला काय घेणार आहे, आर इज इक्वल टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. थोडासा विचार करू शकता, √2चा स्क्वेअर 2 येतो आणि परत √2चा पण 2च येणार, म्हणजे येणार आहे रूट मध्ये 4. फायनल आन्सर इज 2. नंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, थिटा फाइंड करायचा असतो, बरोबर. आपल्याला फाइंड इथे लिहितो मी, फाइंड करायचं ऍक्च्युअली आपल्याला आर आणि थिटा. आर तर निघाला, थिटा काढायचा. मग फॉर्म्युला काय यूज करायचा, टॅन थिटा इज इक्वल टू आर साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. आर आर तर कॅन्सल होणार, व्हॅल्यू काय येणार, √2 किती येणार आहे, 1. आता 1 कुणाचं असतं, टॅन π/4 ची व्हॅल्यू असते 1. म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहे, टॅन थिटा डायरेक्ट आहे पहिलं आणि शेवटचं. टॅन थिटा इज इक्वल टू काय आलं, टॅन π/4. ओके, आता तुम्हाला माहिती आहे कसं घेतलं आपण, एक्स अपॉन वाय असतं टॅनचा फॉर्म्युला ना, आठवतं. टॅनचा डायरेक्ट आपण इथे फॉर्म्युला पुट केलं आणि त्यानुसार काढलं. डायरेक्ट करता आलं तरी, कारण कॉस आपण साइन अपॉन कॉस असतं, ते फॉर्म्युले डायरेक्ट इथे यूज केलेले आहेत. असंही करू शकता तुम्ही.
मग इथे आलं. आता ही एक मेथड आहे. आता हे नंतर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. पोलर कोऑर्डिनेट आले की तुम्हाला हे मध्ये असतं थिटाची व्हॅल्यू घ्यायची. आपण पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघितलं होतं. काय स्टेटमेंट लिहितो इथं. सपोज tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा असेल, बरोबर. तर आपण काय करतो, इम्प्लाइज्ड थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. हे करू शकता. मग थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, सरळ पाय बाय 4. एक तर असं करू शकता, म्हणजे दुसरी मेथड पण सांगतो तुम्हाला, हवी तशा मेथडनी करू शकता. म्हणजे पहिले आर तर सेम काढायचं आहे, पण थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार तुम्ही, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, जसं मी काल सांगितलं होतं, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. मग ते एक्सची व्हॅल्यू टाकणार इथं √2, इथं 2 आणि कॉस थिटा, परत इथं √2 2 साइन थिटा. आर काढला ना आपण इथे बघा, R2 आलेला तो इथे पुट केलाय, आणि एक्स तर क्वेश्चन मध्येच एक्स वाय ते पुट करायचं. मग 2 इकडे घेणार. मग तुम्हाला सांगितलं कॉस थिटा इज इक्वल टू काय होणार आहे, √2 डिवाइड बाय 2, आणि साइन थिटा सुद्धा काय होणार आहे, √2 डिवाइड बाय 2. मग आता याचं तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. याचं काय येतं 1/√2. याचं सुद्धा काय येणार 1/√2. करेक्ट. आता 1/√2 कुणाचं असतं, थिटा दोघांचं सेम, पाय बाय 4चं. म्हणजे तुम्ही दोन्ही वेळी कुठल्या मेथडनी केलं तरी आन्सर सेम येणार आहे. तुमच्यावरती डिपेंड आहे कसं करायचं. कळलं. हे थोडंसं कसं, हे एवढं सगळं करण्यापेक्षा एक स्टेप मध्ये आन्सर होतं, म्हणून हे मी दाखवलं टॅन थिटाचं. बट कुठलं करायचं तुमच्यावरती डिपेंड आहे ते. मग तुम्ही फायनल आन्सर मध्ये इथे काय लिहिणार, द रिक्वायर कुठलं फॉर्म, कार्टेशियन फॉर्म होतं, पोलार फॉर्म काढायचं. पोलार कोऑर्डिनेट्स आर, पहिलं आर लिहितात. आर ची व्हॅल्यू काय पाय बाय 4, सॉरी आर ची व्हॅल्यू 2 आणि नंतर पाय बाय 4, 2 आणि पाय बाय 4 थिटा. हे तुमचं झालं फायनल आन्सर. आता परत सांगतो, डिपेंड तुमच्यावरती, एक तर टॅननी करा नाहीतर कॉसनी करा. ते टॅननी करा किंवा एक्स वायच्या फॉर्म्युले करा. कुठलं करायचं हे तुम्ही बघून घ्या. हे एक पहिल्याच क्वेश्चनचा आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन तुम्ही करा सर. तिसरा घेऊया आपण. एक काम करू, चौथा घेऊ. नाही तर मुलांना वाटतं हा करू, थोडा वेगळा आहे ना. फोर्थ तो घेऊ. थर्ड तुम्ही करा. कुठलाही करा, सगळे सेमच आहेत. काही त्यांनी एवढं काही फरक पडणार नाही. चौथा करा, तिसरा करा, कुठलाही करा. आता इथे आर फाइंड करायचं आपल्याला. ह्याला काय म्हणणार आहे आपण, एक्स आणि वाय फाइंड करायचा आहे. आरचा फॉर्म्युला रूट मध्ये x² + y². आता रूट इथे येणार आहे 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3√3 डिवाइड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर 9/4 प्लस, आता 3चा स्क्वेअर 9 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 4 म्हणजे 27 डिवाइड बाय 4 होईल, आणि रूट आहेच. तर बेस तर सेम आहे. दोघांचे ऍडिशन केलं किती येणार, 36 डिवाइड बाय 4 रूट म्हणजे 9 येणार. आन्सर किती आलं 3. आर मिळाला 3. आता काढायचं आहे थिटाची व्हॅल्यू. दोन्हीपैकी कुठलीही मेथड करा. मला तरी टॅन सोपी वाटतेय. तुम्ही बघा तर तुम्हाला कुठली वाटतेय. टॅन थिटा इज इक्वल टू आर साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. ओके, तुम्हाला कुठली वाटते तुमचं ठरवा. मी इथे येणार आहे 3√3 डिवाइड बाय 2, आणि इथे किती येणार आहे 3/2. मग इथे येणार आहे √3, कॅन्सल आउट होणार बाकीची व्हॅल्यू. आता √3 कुणाची असती, tan पाय बाय 3 ची. म्हणजे काय लिहिणार आपण, टॅन थिटा इज इक्वल टू tan पाय बाय 3. पहिल्या एक्सरसाइज मध्ये वापरलेलं फॉर्म्युला tan अल्फा असेल तर इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. मग किती येणार आहे, थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. करेक्ट, मॅच करून घेतलं ना आपण, पाय बाय 3 आहे. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट घेऊया आपण. आता इथनं पुढचे क्वेश्चन इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 3 पासून, याच्या आधीचे क्वेश्चन तरी
ठीक होते, म्हणजे ठीक म्हणजे काय फालतू क्वेश्चन्स होते. आता इथं कसं करायचं नीट समजून घ्या स्टेप सगळ्या. काय काय करतोय आता आपल्याला प्रूफचे क्वेश्चन आहेत ना पुढं. काय दिले, फाइंड द रेशो ऑफ साइड्स. ए दिलाय, बी दिलाय, म्हणजे एक ट्रायंगल आहे आपल्याकडे. एक सपोज ट्रायंगल आहे, त्याचे अँगल दिलेत आपल्याला. आपण त्याला ए, इकडे बी आणि इकडे सी म्हणूया. तर ए दिलाय 45 डिग्री, त्यानंतर बी दिलाय 60 डिग्री आणि सी माहित नाहीये. बट सी काढणं काही जड आहे का? कोण पण करू शकतो. काय असणार याचा अँगल, आता तुम्हाला एक तर माहित आहे, तिघांची ऍडिशन म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी केल्यावर किती असतं 180. दोघांची ऍडिशन करा ते पलीकडे न्या, म्हणजे अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 16 हे केलं तर किती येणार 105. तर अँगल सीचा आन्सर किती येणार आहे 75 डिग्री. आता सी पण मिळाला 75 डिग्री. ओके, त्यानंतर बाय साइन रूल. रेशो ज्यावेळेस काढायचा असतं त्यावेळेस साइन रूल यूज करायचा, कारण की पहिला जो साइन रूल आहे तो रेशोसाठीच आहे. तो फॉर्म्युला लिहितो मी इथे. तो आहे स्मॉल ए डिवाइड बाय साइन कॅपिटल ए इज इक्वल टू स्मॉल बी डिवाइड बाय साइन कॅपिटल बी इज इक्वल टू स्मॉल सी डिवाइड बाय साइन सी इज इक्वल टू के. के किंवा 2r, के पण चालतं आणि 2r पण चालतं. आता डिपेंड करतं, आता 2r ची तर रेडियस वगैरे नाहीच आहे, मग 2r का घेणार आपण. ओके, आता कम्पेअर करायचं दोन दोन. आता मी सपोज हे पहिले दोघं घेऊया, सगळे एकमेकांना इक्वल आहेत, मग कुठलेही दोन आपण घेऊ शकतो. हे दोन आणि मी परत बी वाले एक कॉमन ठेवायचं आणि घ्यायचे. आता हे दोन घेतले आणि सपोज इंटरचेंज केले, म्हणजे काय घेणार आहे ए डिवाइड बाय बी, हा बी इकडे नेला तर ते साइन वरती जाईल, साइन ए डिवाइड बाय साइन बी. तसंच इकडं पण बी डिवाइड बाय सी केलं तर साइन बी डिवाइड बाय साइन सी. हा फॉर्म्युला आहे, हा साइन रूल आहे पूर्ण. अजूनही नसेल बघितली तुम्ही तर ती बघून घ्या. मग तुम्ही याचं कसं लिहू शकता, रेशो ए एच टू बी, डिवाइड मध्ये म्हणजे रेशो असतो ना, साइन ए आणि साइन बी इकडे सुद्धा, अँड बी एच टू सी, तर साइन बी अँड साइन सी. तर ते तिघांचं आपल्याला एकत्रित लिहायचं. तर कसं लिहिणार आहे, ए एच टू बी एच टू सी, साइन ए साइन बी अँड साइन सी. व्हॅल्यू तर माहिती आहेत आपल्याला याचे तिघांचे किती आहेत. पहिल्याची साइनची व्हॅल्यू आहे 45 डिग्री, त्यानंतर साइनची व्हॅल्यू आहे इकडे 60 डिग्री आणि ही व्हॅल्यू आहे साइनची 45 डिग्री. डायरेक्ट लिहायचं, तर साइन 45 असतो 1/√2, साइन 60 डिग्री असतं √3/2. आता 75 काढणार कसं, बाजूला दाखवतोय ना, साइन 75, तर किती करणार आहे आपण, साइन 30 प्लस 45 डिग्री, बरोबर. मग आता तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे, प्लस मध्ये आहे म्हणजे आता याची व्हॅल्यू काढावी लागते. नसेल ते इथं बघा कसं काय फॉर्म्युला असतो, ए प्लस बी आहे ना, म्हणजे साइन ए आणि कॉस बी. वरती फॉर्म्युला लिहितो आधी, नंतर याच्यात पुट करूया. फॉर्म्युला काय असतो बघा, साइन ए आणि बी असं असेल तर असतं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. माहित असणार इथे फॉर्म्युला, इथे तुम्हाला हे यूज करावं लागेल फक्त. मग आता काय करणार, इथे व्हॅल्यू लिहिणार किती, साइन ए म्हणजे 30 डिग्री आणि कॉस 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री आणि साइन 45 डिग्री. आता साइन 30 डिग्री म्हणजे 1/2, याचं म्हणजे 1/√2, याचे असणार आहे √3/2 कॉस, हा, आणि साइन 45 म्हणजे 1/√2 सेम असतात. आता सेम करून घेणार, मग इथे किती येणार 1/2√2 प्लस √3 डिवाइड बाय 2√2, म्हणजे किती येणार 1 प्लस √3 डिवाइड बाय 2√2. मग हेच तुमचं आन्सर आहे. हे इकडून इथे लिहायचं फक्त. हे आलं तुमचं ए बी आणि सी चा रेशो. हेच तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. ओके, स्क्रीनशॉट घ्या पूर्ण क्वेश्चनचा आणि सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4.
आता इथे काय सांगितलं अँगल प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, बाय साइन रूल. बाय साइन रूल आता जो लिहिला होता तोच साइन रूल. काय, स्मॉल ए डिवाइड बाय साइन ए, स्मॉल बी डिवाइड बाय साइन कॅपिटल बी इज इक्वल टू, आणि काय शेवटी सी डिवाइड बाय साइन सी इज इक्वल टू के. तर आता काय करू, एक 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 घेऊ. म्हणजे सपोज असं लिहिलं, साइन इज इक्वल टू काय, के. ओके, साइन तिकडे पाठवला तर किती येणार आहे, ए इज इक्वल टू के साइन ए. आता बीचं केलं तर काय येणार आहे, बी इज इक्वल टू के साइन बी, आणि सी इज इक्वल टू सी साइन, सॉरी के येणार आहे. कळतंय, प्रत्येकाचं करत बसायचं नाहीये. प्रत्येकाचं करत बसलं जो क्वेश्चन हा केवढा मोठा आहे. थोडंसं डोकं लावायचं इथे पटपट, आणि हे आन्सर आलं. आता हे आलं. आता राईट हँड आणि लेफ्ट हँड आपण जर इक्वल दाखवलं तरच ते इक्वल आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करणं म्हणजे काय, दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड एकमेकांना इक्वल करू शकतो आपण. तर आता LHS घेऊया इथे, किंवा RHS घेऊ. थांबे, RHS. RHS ची व्हॅल्यू किती आहे, कॅप बी मायनस सी डिवाइड बाय ए आणि कॉस ए बाय 2. हे आपल्याला आता सॉल्व्ह करून इकडचं हे आन्सर आलं पाहिजे आता, तर ते प्रूव्ह होणार. तर आता व्हॅल्यू वरती दिलेल्या आहेत त्या पुट करायच्या. इथे बी ची व्हॅल्यू बघा, इथे सी ची व्हॅल्यू, इथे ए ची व्हॅल्यू, इथे ती व्हॅल्यू पुट करूया सगळ्या. तर इथे येणार आहे बी के साइन बी मायनस, आता सी चं के साइन सी डिवाइड बाय ए म्हणल्यावरती इथे के साइन ए आणि कॉस ए बाय 2. ओके, आता सगळा के आपण काय करू, इथं के वरतून कॉमन निघन आणि तो खालच्या केला कॅन्सल आउट होईल. आता हा पण फॉर्म्युला माहित पाहिजे, नसेल तर इथे लिहित बघा, साइन ए मायनस साइन बी. हा फॉर्म्युला कोणी सांगू शकतं का, नसेल तर बघा इथे लिहितो मी. काय असतो, 2 ए मायनस बी डिवाइड बाय 2 आणि कॉस ए प्लस बी डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग तो वरती यूज करायचा. वरती यूज केलं काय येणार आहे, इथं 2 साइन बी मायनस सी डिवाइड बाय 2 आणि कॉस बी प्लस सी डिवाइड बाय 2, आणि डिवाइड बाय तर आहेच साइन ए, मल्टिप्लाय बाय कॉस ए बाय 2. ओके, इथपर्यंत. आता इथनं शेजारी दाखवतोय. हे फॉर्म्युले वर घेतोय कुठेतरी. आता बघा, आपल्याला आत्ताच बघितलं आपण काय, ABC ट्रँगल असतो. ABC म्हणलं त्याचे ऍडिशन करून काय मिळतं, 180. 180 म्हणजे पाय. जर ए पलीकडे नेला तर बी प्लस सी ची व्हॅल्यू येणार आहे पाय मायनस ए, बरोबर. हे आपण पुट करू शकतो कशामध्ये, ही व्हॅल्यू इथे, इथे पण आहे, इकडे इकडे प्लसच्या इथे, मायनसच्या इथे नाहीये, त्याचं ते आहे असंच ठेवूया इथे, मायनसच. तर आता हे लिहिणार आपण, बट आता हे जे आलेले इथं, इथे काय लिहिणार आहे आपण आता, पाय मायनस ए. आता परत तेच, फक्त हे स्प्लिट अप होणार खालचा, डिवाइड बाय 2. म्हणजे डिवाइड बाय 2 इकडे सुद्धा, डिवाइड बाय 2 तिकडे सुद्धा. ओके, आता पुढे इथे येणार आहे. आता सपोज काय करू आपण, एक व्हॅल्यू हे लिहूया, साइन बी मायनस सी डिवाइड बाय 2. येत आहेच. आणि नंतर आता याचा फॉर्म्युला यूज आहे, याचा फॉर्म्युला यूज करायचा. कुणाचा, याचा काय फॉर्म्युला असतो तो आता मगाशीच आपण सांगितलं होतं मी, मायनस असल्यावर काय असतं. नसेल तर सांगतो, हा 2 इथला आपण याच्यावर जॉईन करूया. आता 2 आणि याचा जो तो साइन ए बाय 2 आणि पुढचा कॉस, तर ती व्हॅल्यू परत लिहिणार, कॉस ए बाय 2 डिवाइड बाय साइन
ए. थोडा मोठा क्वेश्चन होता, नीट बघून घ्या. आता परत फॉर्म्युला यूज करणार आहे कुणाचा, याचा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर इथे येणार तर साइन बी मायनस सी डिवाइड बाय 2 आणि 2 याचा फॉर्म्युला असतो साइन फक्त ए. ओके, ऍक्च्युली फॉर्म्युला कसा असतो बघा, साइन 2a इज इक्वल टू असतो 2 साइन ए आणि कॉस ए. हा फॉर्म्युला आहे. बट इथे इथे बघा, इथे आत काय आलेलं आहे, a/2 आलेलं आहे. म्हणजे इथे 2a होतं तर त्याचं हाफ झालं. 2a चे हाफ किती असतं, नुसतं a असतं हाफ केलं तर. मग मला सांगा, जस्ट इथे इथे इथं a/2 आहे, तर त्याचं काय असणार आहे, जस्ट इथे 2 नसणार, एच असणार. असं थोडा फॉर्म्युला आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागतो. ते फॉर्म्युले थोडेसे प्रयत्न करायचे, लक्षात राहणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय नाही येणार आहे. तर हे आलं आणि डिवाइड बाय तर साइन आहेच, साइन ए ते कॅन्सल आउट होईन आता, साइन आणि साइन. फायनल आन्सर राहणार काय, साइन बी मायनस सी डिवाइड बाय 2. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. मोठा क्वेश्चन आहे, थोडासा प्रूव्ह करायचा आहे म्हणून असं झालेलं. घेतला असेल स्क्रीनशॉट. कोणाला काही डाऊट असेल तर आत्ताच विचारा. फॉर्म्युले थोडेसे लर्न करायचे, हे वर घेतो. अजून कुठला फॉर्म्युला यूज केला तो इथे लिहितो. कॉस π/2 मायनस थिटा गेलता, त्याचं काय होतं, साइन थिटा. अजून कुठला यूज केलता, खालचा 2 साइन ए आणि कॉस ए, याचं काय बनतं, साइन 2a बनतं. पण तुम्ही डोकं वापरायचं, हे मेन फॉर्म्युले देतो मी. इथं डिवाइड बाय 2 असेल तर ह्याला पण डिवाइड बाय 2 करावं लागतं. याला कळत आहे, मग याला 2 ला 2 कॅन्सल म्हणून साइन ए लिहिलेलं आहे खाली. मेन फॉर्म्युले लिहिलेत मी इथं हे वरती, त्याच्याशी काही संबंध वाटलं असं ते खाली घेतो फॉर्म्युले, नाही तिथं सगळं मिक्सअप करून ठेवतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. हा पण प्रूव्ह आहे. जवळपास सगळे क्वेश्चन प्रूव्हचेच आहेत याचे. थोडं डोकं लावून करायचे, सोपे क्वेश्चन्स आहेत. थोडंच फक्त नीट बघून इथं करायला लागणार तुम्हाला. छोटे छोटेच काही काही क्वेश्चन्स आहेत, हे प्रूव्ह करायचं. ते इथे लिहिणार आता LHS इज इक्वल टू येणार आहे 2a साइन स्क्वेअर c/2 प्लस स्मॉल c साइन स्क्वेअर a/2 ब्रॅकेट कम्प्लीट. आता याचे सुद्धा फॉर्म्युले माहित पाहिजेत. नसेल तर इथे बाजूला दाखवतो मी काय असतो. साइन 2 थिटा त्याचा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. नंतर साइन 2 थिटा हे आपण व्हॅल्यू चेंज करून असं लिहू शकतो ना, माहिती आहे तुम्हाला याचा दुसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, हा एक आहे. आणि मग याच्यानंतर होणार आहे साइन स्क्वेअर थिटा बाय 2, याचा फॉर्म्युला असतो 1 मायनस कॉस थिटा बाय 2. हे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट इथे यूज करायचे बघा. साइन स्क्वेअर आहेत ना, हा इथे डायरेक्ट तुमची दोन्ही फॉर्म्युले इथे यूज, लास्ट वाला फॉर्म्युला यूज होईल, बाकीचे आता इथे यूज करणारे म्हणजे काय येणार आहे, 2 आत ए तसाच आणि आत ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आहे, 1 मायनस कॉस, आता इथे सी आहे तर सीच लिहिणार, सी डिवाइड बाय 2 प्लस परत स्मॉल सी तसाच आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस ए डिवाइड बाय 2. ओके, हे आलं ब्रॅकेट कम्प्लीट. आता 2 हे आत जर मल्टिप्लाय केलं आपण, मायनस ए कॉस सी डिवाइड बाय 2 प्लस आत गेल्यावरती सी मायनस सी कॉस ए डिवाइड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट. एक काम करू आपण, हे बेस एकत्रच लिहूया, डायरेक्ट डिवाइड बाय 2 सेम आहे ना म्हणून एकदाच लिहिलं. आता हा का एकदाच लिहिलं, कारण की हा टू डायरेक्ट कॅन्सल आउट होईल. मग आतली व्हॅल्यू राहील ए मायनस ए कॉस सी प्लस सी मायनस सी कॉस ए. आता
जर ए प्लस सी एकत्र लिहिलं, बाकी ब्रॅकेटमध्ये लिहिलं, मायनस कॉमन घेऊन, तर आत किती येणार आहे? सी कॉस ए प्लस ए कॉस सी हे मिळालं. आता तुम्हाला सांगितलं इथं रूल यूज करावा लागतो. इथं 3 नंबरचा रूल यूज करावा लागतो. त्याचं नाव लिहितो मी इथे, बाय प्रोजेक्शन रूल. बाय प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल नुसार काय असतं बघा, इथे तो काय ते लिहितं प्रोजेक्शन रूल. बी इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. हा डायरेक्ट फॉर्म्युला, म्हणजे हे जे आतलं ब्रॅकेटमध्ये दिसतंय ना, त्याच्याऐवजी फक्त तुम्ही काय लिहिणार आहे, डायरेक्ट बी पुट करायचा असतो. हे डायरेक्ट यूज करू. मग इथे येणार आहे ए प्लस सी मायनस बी. माझं हे नीट अरेंज करून लिहिलं तर ए मायनस बी प्लस काय झालं, सी. हे आलं आपलं आन्सर. मग इथे लिहिणार आहे LHS इज इक्वल टू RHS. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. हे पण लक्षात ठेवणं सिंपल आहे. तेव्हा बीचा फॉर्म्युला, हे बघा 3 फॉर्म्युले असतात, ते 3 कसे लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला असतो ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हा फॉर्म्युला बीचा आहेच. क्रिएट कसं करायचं वाटलं ते दाखवतो. आता हा फॉर्म्युला पहिले एचा काढायचा आहे. एक सिक्वेन्स असतो, ए नंतर बी नंतर सी. एक सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचा. जर फॉर्म्युला आपण एचा काढतोय तर पहिल्याच्यात बी आणि सी लिहायचं, किंवा बी आणि सी सोडून देते, पहिलं स्मॉल बी आणि स्मॉल सी लिहायचं. आणि जे लिहिलेलं नाहीये ते उरलेले 2 व्हॅल्यू लिहायचे. म्हणजे कशा, की आता मला सांगा बी आहे, बी बरोबर कोण आला पाहिजे, सी, आणि सी बरोबर कोण आला पाहिजे, बी. कारण की कुणाचं काढतोय आपण, एचं. नीट बघ, कळेल परत एकदा बघा, बीचं काढतोय आता. तर त्याच्या पुढे सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवायचं. बीचा काढतोय ना, तर त्या पुढे काय, सी, नंतर ए कडे यायचं. म्हणजे इथे लिहिणार आहे तुम्ही सी आणि इकडे ए. आता सी बरोबर कोण येणार आहे, ए, म्हणजे कॉस ए, आणि ए बरोबर येणार आहे सी. तसाच आता तिसरा फॉर्म्युला म्हणजे कुणाचा, सीचा. आता सिक्वेन्स नेहमी सांगितलं मी, सिक्वेन्स म्हणजे लाईनीनेच यायचं, ए बी सी असं. आता सी नंतर परत कोण येणार आहे, ए, ए नंतर कोण, बी. तर सीचा काढतोय म्हणजे इथे लिहिणार काय, ए, आणि इकडे बी. आता जो पलीकडे लिहिलता तो इथे लिहिणार कॅपिटल मध्ये फक्त, आणि कॉस इथे येणार आहे ए. झाले 3 फॉर्म्युले. असे लक्षात आता फॉर्म्युले बघून लोकांचे डोळे फिरतात, म्हणून म्हणलं की लक्षात एक कुठला तरी सिक्वेन्स लक्षात ठेवा. ए बी सी लाईनीन जायचं असतं आणि परत फिरायचं. ओके, ए नंतर बी आलं पाहिजे, बी नंतर सी, आणि सी नंतर परत ए. असा एक सिक्वेन्स कंटिन्युअसली तुमचा राहिला पाहिजे. एचं काढायचं असेल तर बी आणि सी पहिला लिहायचा. इथं बी बरोबर कोण आला पाहिजे, सी, आणि सी बरोबर कोण आला पाहिजे, बी. ओके, हा एक सिक्वेन्स आहे. तर थोडंसं प्रॅक्टिस एकदा दोनदा रिव्हिजन करा, येऊन जाईल ते. हे तुमचा मिळाला आन्सर. स्क्रीनशॉट घ्या आणि थोडीशी प्रॅक्टिस करा ह्या क्वेश्चन्सची. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. हा एक क्वेश्चन आहे थोडा मोठा. नीट बघा याच्यात काय काय करणार आहे. आपण इथे पहिल्यांदा यूज करणार आहे, एवढं मोठं क्वेश्चन प्रूव्ह करायचं ज्यावेळी स्मॉल ए बी सी येत आहे आणि त्या रिलेटेड आलं म्हणजे साईनचे फॉर्म्युला यूज करायचं. बाय साईन रूल. आता साईन रूल जो आपण लिहिला होता काय, तो साईन ए डिवाइड, आता एक व्हॅल्यू आहे नेहमी लक्षात ठेवायची, आपण आतापर्यंत यूज केलेलं आहे, इज इक्वल टू साईन कॅपिटल बी डिवाइड बाय बी इज इक्वल टू साईन सी डिवाइड बाय सी इज इक्वल टू काय घेणार, के. हा फॉर्म्युला आहे. आता पलीकडे पाठवलं तर काय येणार आहे, साईन ए इज इक्वल टू ए के. त्यानंतर दुसरं काय येणार आहे, साईन बी इज इक्वल टू बी के, आणि साईन सी इज इक्वल टू सी के. हे 3 व्हॅल्यू मिळाले. बरोबर, याच्यावर कम्पेअर करायचं के बरोबर, हे पण याच्यावर, तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ही व्हॅल्यूच्या नंतर आता पुढे आपण एक कुठलं तरी घेऊ. आता इथं काय सगळं दिलेलं आहे. एक काम, 3 पार्ट मध्ये डिवाइड करू, 1 2 3. तर एक एक पार्टचं घेऊया. म्हणजे कुणाचं घेणार, फक्त ए क्यूब आणि नंतर साईन
बी मायनस सी. एकाचं काढून बाकीचे दोघांचे डायरेक्ट लिहिता येतात. कसे बघा, आता यांचा आन्सर लिहायचं तर ए क्यूब आहे असंच लिहूया आणि ही जी व्हॅल्यू आहे ही वरतून पुट करूया. बट ती कशी नीट समजून घ्या. आता फॉर्म्युला येणार आहे त्याचा, कुठला फॉर्म्युला मायनस मध्ये आहे ना, तर साइन बी मायनस सी. आत्ताच फॉर्म्युला सांगितलं होतं मी तो त्याचा, साइन बी आणि कॉस सी होईल मायनस कॉस बी आणि साइन सी. ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले ते. तर ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण साइन बी आणि कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. फॉर्म्युलाला आता ए क्यूब तसाच आत व्हॅल्यू आहेत आपल्याकडे बघा, ह्या व्हॅल्यू पुट करायच्यात फक्त. आता फक्त साईनचे आहेत, कॉस्टचे नाहीत इथे. आता कॉस्टचे फॉर्म्युले कॉस्टचे कसे आणायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर बघा आता काय बोलतो मी, इथे साईन आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत. कुठल्या, साईन बी ची व्हॅल्यू भेटेन बघा इथे, त्यानंतर याची पण व्हॅल्यू भेटेन. बट कॉस्टच्या व्हॅल्यू नाही आहेत आपल्याकडे. मग त्यासाठी कॉस्टचा रूल यूज करायचा. कॉस्ट रूल काय असतो बघा, इथे ए लिहिलंय, मग अशी मी तुम्हाला दाखवले पण होतं हे. तर हे चेंज करता आपल्याला फक्त काय काढायचं आहे, इथे बघा कॉस बी आणि कॉस सी काढायचं, म्हणजे ए चा फॉर्म्युला नाही लागणार. बीचा फॉर्म्युला काय असतो इथं, आता बीचा फॉर्म्युला बघा कन्स्ट्रक्ट करणं सोपं आहे वरतून. आता ए चा काढायचा होता, ते काय केलं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बी चा काढायचं म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस, आणि इथे काय दिलंय, टू तर येणारच, ए बी लिहिलेलं आहे, म्हणजे पहिली व्हॅल्यू लिहायचं, नंतर बी, ए बी लाईन लिहायचं, मग इथं बी आहे. तर एक मिनिट, चुकून ए बी लिहिलं मी तिथं, बी सी हवंय ना, बी आणि सी. ज्याचा काढतोय तो नको, बाकीचे दोन हवे असतात. मग इथं बी चा काढतोय म्हणजे किती येणार, इथं ए सी आणि कॉस बी येणार. आता सी स्क्वेअर, सी चा फॉर्म्युला काय येणार, म्हणजे इथं बी स्क्वेअर प्लस त्यानंतर ए स्क्वेअर मायनस टू ए बी कॉस सी. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे लक्षात ठेवणं. एक लाईन सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. सिक्वेन्स काय, ए बी सी. ज्याचा काढतोय ते सोडून बाकीचं लिहायचं. एक जर लक्षात राहिलं ना, बाकीचं तुमच्या लक्षात राहणं सोपं आहे. आता आपल्याला इथं फॉर्म्युले पाहिजेत कॉस्टचे. कुठले, कॉस सी आणि कॉस बी. त्यासाठी मी सांगितलं आत्ताच की हे थोडं रिअरेंज करायला लागतात. हे वरच्या फॉर्म्युल्याची गरज नाही आहे आपल्याला, तो नाही लिहित. पहिल्यांदा स्टार्टिंगला आत्ताच लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं, बाकीचं सगळं हे इकडं नेणार आणि हे इकडं नेऊन करायचं असतं. तर किती येणार आहे, कॉस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2ac. याचं सुद्धा तेच, हे इकडं आणि ही व्हॅल्यू इकडं, म्हणजे किती येणार आहे, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2ab आणि येणार आहे कॉस सी. त्या दोन्ही व्हॅल्यू इथे पुट करायच्या. थोडंसं नीट समजून घ्या. आता इथे लिहिणार आहे तर कसं, पहिले साइन बी ची व्हॅल्यू तो वरती आहे, काय घेणार आहे, बी के, बरोबर ना, बी के. त्यानंतर आत राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये लिहूया आता, कॉस सी ची व्हॅल्यू ती किती येणार आहे, लाईनीन लिहू फक्त, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2ab. हे उलट लिहिलं फक्त, त्यांनी काही फरक नाही पडत, दोन्ही प्लस मध्येच आहेत ना व्हॅल्यू, मग त्यांनी एवढा काही फरक नाही पडत, फक्त जरा सिक्वेन्स. नंतर मायनस याची व्हॅल्यू लिहिणार वरती, काय, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2ac ब्रॅकेट कंप्लीट, आणि याची व्हॅल्यू इथे सी के. आता कॉमन व्हॅल्यू बाजूला घेऊया. कॉमन काय काय याच्यात बघा, के इथे पण आहे, इथे पण आहे. त्यानंतर बेस मध्ये सी 2 दोन्हीकडे, बरोबर. अजून काय होऊ शकतं का, हा, आणि कॅन्सल आउट होईल व्हॅल्यू. काय काय कॅन्सल आउट होतंय बघा, ह्या बी ला हा बी कॅन्सल होईल आणि ह्या सी ला हा सी कॅन्सल होईल, म्हणजे ए पण कॉन्स्टंट निघू शकतो बाहेर. जे कॉन्स्टंट आहे ते डायरेक्ट बाहेर घेऊया. इथे लिहिणार आहे ए क्यूब, आता ही के ची व्हॅल्यू इकडे कॉन्स्टंट येतो आणि 2a खाली, तर आत. आता वरती काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता व्हॅल्यू कुठल्या कुठल्या सेम आहेत त्या, म्हणजे काय प्लस मायनस आहे ते कॅन्सल, हे ह्याला कॅन्सल होईल, बाकी नाही होते काय. तर येणार काय आता, ए क्यूब
के डिवाइड बाय 2a आणि आत बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे 2b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. अजून 2 कॉमन निघते. 2 कॉमन निघल्यावरती काय येणार a क्यूब इथे 2a मल्टिप्लाय बाय 2 आणि बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. परत 2 ला 2 काय होईल इथे कॅन्सल आउट. ओके, तर आता आन्सर काय मिळालं म्हणजे आपल्याला सर बोला. ए क्यूब आणि ए जाईल ना. हा ए क्यूब तो पण बरोबर कॅन्सल होऊन काय राहणार आहे म्हणजे 2 म्हणजे काय होणार ए स्क्वेअर के आणि बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. हे कशाचं व्हॅल्यू आलं ए क्यूब साइन बी मायनस सी एवढ्याचं व्हॅल्यू आलं. आता जर तुम्ही प्रत्येकाचं काढत बसले प्रत्येकाचं म्हणजे कसं बघा एक मिनिट क्वेश्चन मध्ये काय नीट समजून घ्या. जर तुम्ही आत्ताशी आपण कशाचं व्हॅल्यू काढलं याची व्हॅल्यू काढली याची सुद्धा सेम असंच काढावं लागेल याचं सुद्धा सेम असंच काढावं लागेल. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला बोललो ना याचा यूज करून जर हे काढत बसलं तर 1.5-2 पेज तुमचं आन्सरच येत राहतं. म्हणून तुम्हाला तेवढं सोडून दिलेलं आहे त्यांनी की बाबा तुम्ही एकाचं काढायचं आणि सिमिलरली लिहून टाकून बाकीचं लिहायचं. म्हणजे आता काय लिहिणार तुम्ही आता आपल्याला काय काढायचं बघा इथे बी स्क्वेअर साइन सी ए आणि काय दिलंय सी स्क्वेअर साइन ए मायनस बी. तर यांचं डायरेक्ट सिमिलरली लिहायचं. एक काढलंय ना तुम्ही मग खाली काय लिहिणार आहे बघा इथे लिहितो मी सिमिलरली व्हॅल्यू लिहिणार आहे बी क्यूब आणि साइन सी मायनस ए नंतर सी क्यूब साइन ए मायनस बी यांचे व्हॅल्यू डायरेक्ट लिहायचे. बघा ए स्क्वेअर होतं तर इथं ए क्यूब होतं ते ए स्क्वेअर झालं म्हणजे इथं किती असणार आहे बी स्क्वेअर के आणि उरलेल्या 2 व्हॅल्यू आत होत्या म्हणजे काय लिहिणार इथे सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. लाईनीन जायचा पहिला सी नंतर ए. एक लक्षात ठेवा हे सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा ए बी सी लाईनीने उलट पालट करू नका म्हणजे थोडंसं तुम्हाला सोपं जाईल. आता खालच्याच आपण मग इथे काय लिहिणार सी स्क्वेअर के आणि आत आता सी नंतर कोण असणार आहे ए म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इथे काढत बसायची परत परत वेळ लागली नाही डायरेक्ट सिमिलरली लिहून डायरेक्ट आन्सर लिहायचं. जास्त विचार करत बसायची गरज नाही. हे मिळालं. आता आपल्याला काय करायचं मेन तर आपलं आत्ताशी एवढं लिहिलं आता हे सगळ्यांची ऍडिशन आहे बघा वरती क्वेश्चन मध्ये काय सगळ्यांची ऍडिशन या तिन्ही व्हॅल्यूची. मग ते आपल्याला तिघांची ऍडिशन करावं लागेल आणि आन्सर फाइंड करावं लागेल. आणि इजिकल टू काय 0 मग खाली लिहिणार आता LHS ह्या तिघांची ऍडिशन करूया. ही पहिली व्हॅल्यू प्लस सेकंड व्हॅल्यू प्लस थर्ड व्हॅल्यू. ओके, आता तिघांच्यातून काय काय कॉमन काढू शकतो ते कॉमन काढा आणि बाकी आत मल्टिप्लाय करा. बघा इथे के कॉमन निघतं मग के कॉमन काढलं आणि आत मल्टिप्लाय म्हणजे आत कोण मल्टिप्लाय होणार आहे हे इथे सी. मग इथे काय येणार ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा काय काय कॅन्सल आउट होतंय मला तर वाटतं सगळंच होईल. एक प्लस आहे मायनस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस प्लस तर किती येणार आहे के आत राहिलं 0 आन्सरच किती येणार आहे 0. हे आहे तुमचं LHS. खाली लिहिणार LHS इज इक्वल टू RHS. ओके संपलं. हेच तर करायचं होतं बघा फायनल आन्सर 0च आहे वरती क्वेश्चन मध्ये 0. थोडासा मोठा क्वेश्चन आहे स्क्रीनशॉट घ्या आणि सॉल्व्ह करा. इथपर्यंत घ्या पहिलं. हे फॉर्म्युले वगैरे येतात हे तुम्हाला करायचे असेल तर करायचं बाजूला जरी केलं तुम्ही तरी काही फरक नाही पडत. ते वेगळे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला फक्त समजवण्यासाठी केलेले आहेत. आणि हे खालचा पार्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7
एक 2 क्वेश्चन घेऊया अजून, भरपूर क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. 10 क्वेश्चन्स आहेत टोटल. 10 नाही 12. 8 पर्यंत घेऊ कारण मोठे आहेत क्वेश्चन्स, थोडे झाले पाहिजेत. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता त्यांनी काय दिलंय, इन ट्रायंगल ABC कॉट ए कॉट बी कॉट सी आर द AP. आता AP असं दिलं, AP म्हणजे तुम्हाला माहिती सिक्वेन्स ABC असं, आणि पुढे काय सांगितलं, शो दॅट A स्क्वेअर B स्क्वेअर इज द AP. ते पण म्हणजे स्क्वेअर त्याचा AP आहे हे फॉर्म करायचं. ते कसं करतात बघा, नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे, समजा आपण व्हॅल्यू घेऊया 10, 11 आणि 12. तर तुम्हाला माहिती आहे पहिली आणि शेवटची ऍडिशन केली म्हणजे 10 + 12 आणि त्याचा मीन काढला तर मिडल व्हॅल्यू येते. करेक्ट ना? यांची ऍडिशन किती आहे, 22 / 2 11 येणार ना. तर सेम तुम्ही तोच फॉर्म्युल्यात लिहायचं. हे तुम्ही झालं असेल 10 मध्ये, नसेल तर लक्षात ठेवा. काय करतात, पहिली व्हॅल्यू म्हणजे A + C / 2 = काय असणार आहे, B. इथेही तेच करायचं आहे. इथे काय करणार आहे आता बघा, पहिलं काय, कॉट A कॉट B आणि कॉट C. आता 3 व्हॅल्यू आहेत म्हणजे A B C फॉर्म्युल्यात पुट करा. किती येणार इथे, B म्हणजे काय, कॉट B = काय येणार आहे, कॉट A + कॉट C / काय 2 इकडे घेऊया, 2 कॉट B = काय आलं, कॉट A + कॉट C. ओके, इथपर्यंत आलं. आता आपण काय करूया, फॉर्म्युले पुट करूया इथे. फॉर्म्युले म्हणजे काय, आता कॉट आहे, कॉट म्हणजे काय असतं सगळीकडे. आता कॉटचा फॉर्म्युला इथे डायरेक्ट पुट करायचा. कॉटचा काय असतो इथे, 2 कॉस B / साइन B. इकडे सुद्धा कॉस A / साइन A. इथे सुद्धा कॉस C / साइन C. साइन C. आता याच्यात काय करणार आहे, फॉर्म्युले जे आता मगाशी आपण फॉर्म्युले यूज केले तेच दोन्ही फॉर्म्युले इथे यूज करायचे, जे आधीच्या क्वेश्चन मध्ये केले ते दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे सगळं परत आपल्याला यूज करायला लागणार आहे. हे लिहित नाही आता तिथे, डायरेक्ट करायचं, थोडंसं लक्ष द्या. काय करायचं, साइन B साइन हे आहे ना, हे सगळं तिथे यूज करायला लागणार आहे. आणि हे पण फॉर्म्युले डायरेक्ट तिथे यूज करतोय मी आता. ते थोडेसे आता लर्न करून घ्यायचं, ऑप्शन नाही आपल्याकडे. आता काय 2 तसाच. आता कॉस B वाटलंच तिथे बाजूला लिहितो ते, कॉस B त्याचा फॉर्म्युला काय होता, B स्क्वेअर + C स्क्वेअर - A स्क्वेअर / 2BC. आणि नंतर काय, साइन B. साइन B चा असतो AK, ही व्हॅल्यू असते. नाही साइन B चा नाही, सॉरी, साइन A चा. आणि हे पण A चाच, ही व्हॅल्यू आहे. आता ही तुम्हाला जस्ट पुट करायची, सगळ्यांसाठी मॅच करत जाणार आहे. मग आता काय दिले, साइन B आहे पहिला आपला. आता B ची व्हॅल्यू किती असणार, थोडस विचार करून करायचं. तर किती असणार आहे, हे B आहे म्हणजे कोण असणार आहे इथे, A स्क्वेअर + C स्क्वेअर - B स्क्वेअर / किती असणार आहे, 2. BA म्हणजे काय, AB. ओके, सॉरी AC. BA म्हणल्यावरती AC, B सोडून, आणि / साइन B आहे म्हणजे काय असणार आहे, BK. इथेही तसंच. मग आता ब्रॅकेटमध्ये इथे फॉर डायरेक्ट क्वेश्चन, मग काय येणार आता इथे, A म्हणल्यावरती किती येणार, B स्क्वेअर दिलेलंच आहे मी तिथे, C स्क्वेअर - A स्क्वेअर / 2BC. आणि इथे किती येणार आहे, AK प्लस C आहे. C म्हणल्यावरती A स्क्वेअर + B स्क्वेअर - C स्क्वेअर / 2AB. बरोबर ना, एक मिनिट, A स्क्वेअर + B स्क्वेअर - C स्क्वेअर / 2AB. आणि परत / किती येणार आता, CK. हे मिळालं. दोन्ही फॉर्म्युले यूज केले इथे. इथे तुम्ही बाजूला असं लिहू शकता,
काय लिहिणार बाय साइन अँड कोसाइन रूल एक साथच यूज केले ना दोन्ही फॉर्म्युले त्याच्यामुळे बाय साइन आणि कोसाइन रूल. आता इथून पुढे तर आपण याचं इकडच्याच हे आहे असं लिहूया. हे काय करणार आहे बी के इकडे डिवाइड मध्ये आहे हे इथनं आपण इथे वर लिहूया. तर किती येणार आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2 ए बी सी आणि के लाईनीने लिहिलं फक्त ए बी सी आणि के. सर 2 गेला ना. हा सॉरी. तर आता याचं पण करायचं याचं पण हे वर लिहिणार व्हॅल्यू. तर किती येणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2 ए बी सी के. परत याचं पण तेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2 ए बी सी आणि के. आता बेस सगळ्यांचा सेम आहे मग लिहिण्याचा काय अर्थच बनत नाही बरोबर. सगळ्यांचं सेम आहे वाटलं तर पहिल्यांदा एक सिक्वेन्स लिहून घेऊ नंतर बघू वाटलं. आता किती येणार याचं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू आता ही व्हॅल्यू बेस सेम म्हणजे इकडचं सेम आहे आणि बट ही व्हॅल्यू इकडे डिवाइड मध्ये इकडे व्हॅल्यू काय होणार मल्टिप्लाय. मग वरती काय राहणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता डिवाइड बाय किती आहे 2 ए बी सी आणि के. ही डिवाइड मधली व्हॅल्यू इकडे आल्या मल्टिप्लाय मध्ये येणार मग कॅन्सल आउट होईल. याला काय होणार कॅन्सल राहिलं फक्त 2. आता इथे राहिलं काय खाली फक्त 2. ओके तर वरती पण बघा काय काय कॅन्सल आउट होत आहे ते कॅन्सल करायचं. हे बघा प्लस मायनस कॅन्सल होईल त्यानंतर ही पण व्हॅल्यू कॅन्सल होईल. तर राहिलं काय ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि यांची ऍडिशन 2b स्क्वेअर. करेक्ट 2b स्क्वेअर डिवाइड बाय 2 हात आहे ना 2. परत 2 ला 2 कॅन्सल होईल राहणार काय बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके परत ती बी पलीकडे गेलं तर किती होणार आहे 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे असणार आहे फायनल आन्सर. काय प्लस मायनस करायचे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे एवढेच तुम्हाला त्याचं स्टेप काय तेच आहे ना. हा आता हे कसं प्रूव्ह करायचं बघा इथे काय आलं हे याच्यावरतून हे जे तुम्हाला मी सांगितलं की ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू बी असतं मग त्याचा स्क्वेअर पण सेमच आला ना. बघा डिवाइड बाय 2 जर हे इकडे नेलं व्हॅल्यू आपण तर किती येणार आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2 आलं का नाही परत त्याच फॉर्म मध्ये. म्हणजे जसं एबीसी जर ह्याच्यात असेल एपी मध्ये असेल तर त्याचे स्क्वेअर सुद्धा काय असणार एपी मध्येच असणार आहे कारण की फॉर्म्युलाही मॅच केला बी स्क्वेअर. त्याचा काय फॉर्म्युला होता ए बी सीचा बी इज इक्वल टू ए प्लस सी डिवाइड बाय 2 होता आणि इथं काय ते असणार मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअरचा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2. बस ते सेम मॅच करून घेतलं. इथे लिहिणार मग खाली काय ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन एपी. हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. हॅलो गुड मॉर्निंग. तर काल आपण 8 क्वेश्चन पर्यंत आलो होतो. आता 8 क्वेश्चनच्या पुढे आपण हे कंटिन्यू करूया. एक मिनिट. आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तर यासाठी थोडा विचार करा आपल्याला काय करावं लागेल. एक मिनिट. आता बघा ट्रँगल दिलेला इथे इन ट्रँगल एबीसी क्लिअर मेन्शन आहे. आता इथे बाय साइन रूल आता साइन रूल आता आपण बघितलेलं आहे काल तुम्हाला कळलं पण असेल स्मॉल ए डिवाइड बाय साइन कॅपिटल ए इज इक्वल टू बी डिवाइड बाय साइन बी इज इक्वल टू सी डिवाइड बाय साइन सी इज इक्वल टू काय असतं के. हे लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला ऍक्च्युली ह्याची गरज नाहीये कुणाची सी ची काहीच गरज पडत नाही कारण की क्वेश्चन मध्ये फक्त ए आणि बी बद्दलच विचारलेलं आहे पण तरी पण आपण फॉर्म्युला पहिला लिहून घेतला. आता आपण जेवढ्याची गरज आहे तेच लिहूया खाली.
हे एवढ्याच पार्टची आपल्याला गरज आहे. आता काय करणार आपण, तेच परत जे आधी केलं होतं की याच्या बरोबर के बरोबर आपण कम्पेअर करणार. तर आपल्याला आन्सर मिळतं ए इज इक्वल टू के साइन ए आणि बी इज इक्वल टू के साइन बी. हे आपल्याला व्हॅल्यू भेटल्या. त्यानंतर पुढे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे तो बघायचा. इथे काय दिलेलं आहे, हा क्वेश्चन आहे आपला. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल इज राईट अँगल. ट्रायंगल आणि आयसोस्केलेस, राईट अँगल किंवा आयसोस्केलेस हे प्रूव्ह करायचं. एवढं काय सिंपल क्वेश्चन आहे. काय करणार आहे आता बघा, पहिल्यांदा जे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. काय क्वेश्चन, ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी. हे आता आपण इथे पुट करूया फॉर्म्युले आपले. कुठले, हे पहिला ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू इथे पुट करणार. जर इथे ए ची व्हॅल्यू पुट केली तर काय येणार आहे, के साइन ए कॉस ए इज इक्वल टू के साइन बी कॉस बी. हे मिळालं आपल्याला. आता बोथ साइड के कॅन्सल आउट करून टाकू आणि बोथ साइडला 2 नी मल्टिप्लाय करूया. 2 साइन ए कॉस ए इज इक्वल टू 2 साइन बी कॉस बी. हे फॉर्म्युले आले. आता याच्यात तुम्हाला फॉर्म्युले ते पाठच असतील, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, बघून घ्या. नसेल तर आता तरी समजून घ्या. याचा फॉर्म्युला येतं 2 साइन आणि कॉस. याचा असतो साइन 2a इज इक्वल टू, याचा पण असणार आहे 2 नाही सॉरी डायरेक्ट साइन बी असणार, साइन 2b. ओके, साइन 2b. आता हे वर घेऊया इक्वेशन. एक काम करूया, सगळंच वर घेऊया. तर आता हे समजा ही व्हॅल्यू इकडे आली तर काय येणार आहे, साइन 2a मायनस साइन 2b इज इक्वल टू बनणार आहे 0. आता इथे फॉर्म्युले पुट करूया आपण. म्हणजे फॉर्म्युले इथे लिहितो मी. फॉर्म्युला काय असतो इकडे खाली बघा, साइन ए मायनस साइन बी गेल्या वर्षी झालेला आहे 2 कॉस ए प्लस बी डिवाइड बाय 2 अँड साइन ए मायनस बी डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा. तो जो फॉर्म्युला यूज केला, हे आपण ह्याला ए म्हणूया आणि ह्याला काय म्हणणार आहे, बी. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठावे तर येणार हे सगळं. 2 कॉस 2a प्लस 2b डिवाइड बाय 2 अँड साइन 2a प्लस 2b डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 0. आता काय करणार आहे, सगळ्यांचा 2 कॉमन घेतला. काय 2 कॉमन घेतला तर सगळे 2 गायब होऊ शकतात आणि 2 कॉमन घेऊन कॅन्सल आउट पण होते. तर खाली काय राहणार आहे, फक्त कॉस ए प्लस बी. कळतंय, 2 कॉमन घेऊन आपण सगळे कॅन्सल करून टाकलेले. मग राहणार काय, आणि ते साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. हे इथपर्यंत आलं. नेक्स्ट, आता तुम्हाला हे तर माहिती आहे, कालच आपण सांगितलं होतं की ए प्लस बी ट्रायंगल आहे ना, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू व्हॅल्यू किती असते 180. मग सी पलीकडे नेलं तर काय येणार आहे, ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. ओके, ही व्हॅल्यू आपण पुट करूया. हे कुठे, इथे पुट होईल. हे परत फक्त तिथं ए प्लस बीच्या ऐवजी येणार पाय मायनस सी. बाकी काय परत आहे असं लिहिलं. आता फॉर्म्युला तर माहित आहे, नसेल तर इथं बाजूला तोही फॉर्म्युला इकडेच लिहितो. आता कॉस पाय मायनस थिटा याचा फॉर्म्युला असतो मायनस कॉस थिटा. ओके, बरोबर आहे. तर हा फॉर्म्युला इथे टाकला, तिथे काय येणार आहे, मायनस कॉस सी आणि साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. 2 फॅक्टर मिळाले तुम्हाला, म्हणजे मायनस कॉस सी इज इक्वल टू 0 आणि साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. आता काय मायनस पलीकडे गेला तर तुमचं काय राहणार आहे, साइन सी इज इक्वल टू 0 आणि इकडे पण काय, इकडे तर काय सेम, फक्त ए मायनस बी. कळतं, ए मायनस बी इथे येणार आहे साइन आता साइन ए मायनस बी. आता 0 साइनची कोणाची व्हॅल्यू असती, साइन 0चीच. बरोबर, डायरेक्ट लिहूया आपण तिथे.
म्हणजे काय येणार आहे, ए मायनस बी इज इक्वल टू काय, 0. आता बी पली ए इज इक्वल टू काय येणार आहे, बी. आता ए इज इक्वल टू बी असं आहे. आणि सी 0 कॉस मध्ये 0 ची व्हॅल्यू कोणाची असती, पाय बाय 2 ची. करेक्ट ना, पाय बाय 2 ची. म्हणजे तुमचं जे थिटा आहे, सी ची व्हॅल्यू किती म्हणणार आहे आपण, पाय बाय 2. आता मग झालं ना, आन्सर झालं. क्वेश्चन काय विचारला होता त्यांनी, राईट अँगल आणि आयसोस्केलस ट्रायंगल आहे का ते सांगा. तर आता तिथे खाली काय बघा, ए आणि बी सेम आहे, दोन अँगल सेम असेल तर तो काय असतो, आयसोस्केलस ट्रायंगल. आणि एक आलाय 180, पाय बाय 2, पाय बाय 2 म्हणजे किती, 90 डिग्री. म्हणजे काय, इथे खाली फक्त स्टेटमेंट लिहायचं. काय लिहिणार तुम्ही इथे, ट्रायंगल is isosceles triangle because किंवा हेन्स कारण लिहायचं फक्त. त्याचं काय येणार आहे, कॉस ची व्हॅल्यू काय आली, सी ची व्हॅल्यू, कॉस नाही, फक्त सी ची व्हॅल्यू किती येणार आहे, पाय बाय 2 आलेली, पाय बाय 2 अँड ए इज इक्वल टू बी. आणि अजून काय लिहिणार, ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. बस तुमचं हे तुम्ही एवढं स्टेटमेंट लिहायचं, बाकी काहीच नाही. संपलं क्वेश्चन, स्क्रीनशॉट घ्यायचा. सर बोला. ते 2 ला 2 कॅन्सल केलं तुम्ही, तिथे एक 2 राहील ना. कसं कुठला 2 ला 2 कॅन्सल केलं राहतं, आता तुम्ही ब्रॅकेट मधले फक्त कट होणार बघा ना. हा मग तो 2 पलीकडे घेऊन जा, तरी 0 होईल ना, मग मल्टिप्लाय बाय. बरोबर आहे ना. पण आता हा 2 इकडचा 2 डायरेक्ट इकडे नेला तर 0 पर मल्टिप्लाय केलं आन्सर किती येतात, 0. बरोबर आहे तुझं म्हणणं. हे 2 जर तू कॉमन काढला इथे, हा 2 2 खालच्या 2 ला कॅन्सल होईल, इकडचे 2 ह्याला कॅन्सल होईल, पण इकडचा राहणार, तो पलीकडे घेऊन जायचा, 0 बनणार. ओके ठीक आहे. तर संपला. नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 9. हे बघा, ऍक्च्युली एक्सरसाइज करायचे तुमचे, हे जे काही क्वेश्चन्स आहेत ना, एवढेच करण्यासारखे क्वेश्चन्स आहेत तुमच्या अख्ख्या लेसन मध्ये. एक्सरसाइज नंबर 3 एकदम सोपी आहे, एकदम सोपी. म्हणजे थोडंसं काही पॉईंट आहे तेवढे मी आधीच क्लिअर करेन. आणि पहिल्या एक्सरसाइज सारखीच काही एक्सरसाइज आहे, म्हणजे एवढे काय अवघड नाही. मेन तुमचे जे प्रूव्ह मधले क्वेश्चन्स आहेत आता जे बघतो आपण, तेच इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त. आता आपल्याला हा क्वेश्चन प्रूव्ह करायचा आहे. तर LHS इज इक्वल टू RHS करणार. आता LHS ची व्हॅल्यू किती आहे, 2BC cos A प्लस AC cos B प्लस AB cos C. आपल्याला त्याचा आन्सर काय आहे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. तर 2 तसंच, आता 2 आत मल्टिप्लाय करून येत आपण, तिघांना लागणार आहे. तर इथे येणार आहे 2BC cos A प्लस 2AC cos B प्लस 2AB cos C. तर आता कोसाइन फॉर्म्युला जिथे लिहिणार आहे बाय कोसाइन रूल. 3 फॉर्म्युले आता कालच सांगितले होते मी की काय फॉर्म्युले असतात. आपल्याला जर पुट करायचं असेल, कॉस ए चा फॉर्म्युला, नंतर कॉस बी चा फॉर्म्युला आणि कॉस सी चा फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युले नीट बघून घ्या, मी काल तुम्हाला सांगितले होते कसे आहेत. नसेल तर इथं बघून घ्या आता परत एकदा. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे जो ए चा काढतोय ना साइन, मग ते उरलेले दोन बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि त्याला स्वतःचा मायनस करायचा, ए स्क्वेअर डिवाइड बाय 2BC. कळतं कसं लक्षात ठेवायचं बघा, थोडंसं डोकं लावायचं. आपण काढतोय काय, ए काढतोय, मग बी उरलेले दोन, बी आणि सी उरले, त्यांचा स्क्वेअर करायचं नाही ऍडिशन, आणि स्वतःचा म्हणजे ए तो मायनस करायचा, आणि खाली तो सोडून ए सोडून उरलेले दोन म्हणजे BC. मग इथेही तेच येणार. आता इथे काय येणार आहे, आता बी काढतोय, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, ए बी आणि सी, म्हणजे कंटिन्यू असंच झालं पाहिजे, नंतर परत इकडं परत असं. मग आता काय काढायचं आपल्याला, कॉस बी काढायचं, म्हणजे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2AC. इथे आता सी आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2AB. हे फॉर्म्युले मिळाले. तर डायरेक्ट जे काही फॉर्म्युले आहेत ते वरच्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे आपण. इथे येणार आहे आता 2B
आणि ह्या पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी कॉस एच्या ऐवजी ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला बघा हे खाली काढलेले आहेत फॉर्म्युले, ते फॉर्म्युले तिथे पुट करायचे. प्लस 2ac सर सी राहिला पाहिजे. काय झालं, हा ठीक आहे. आणि प्लस 2ab ही व्हॅल्यू परत नाही इकडची. आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं एकदम, म्हणजे आता काय राहिलंच नाही, फक्त नीट बेस वगैरे काय सेम आहे, काय कट करता येईल ते करा, बाकीचं राहिलं मग काय येणार, ही व्हॅल्यू ह्याला कॅन्सल होईल, ही व्हॅल्यू ह्याला कॅन्सल होईल, ही व्हॅल्यू ह्याला कॅन्सल होईल. मग आता बाकी ते फक्त ऍड करायचं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. काय काय कॅन्सल होते ते बघा आणि बाकी राहिलेलं तुमचा आन्सर असणार. तर काय कॅन्सल होईल इथे, हे व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूला कॅन्सल होईल, बी स्क्वेअर हे याला कॅन्सल होईल, हे याला कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आर एच येस, हेन्स प्रूव्ह. 3 स्टेप मध्ये आन्सर आहे. काही ऍक्च्युली ह्या क्वेश्चन मध्ये काहीतरी काहीच नाहीये, एकदम सिम्पल आहे क्वेश्चन. या स्क्रीनशॉट. नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 10. आता शेवटचे 3 क्वेश्चन आहेत, एकदम सिम्पल आहे. काय त्यासाठी लागणारे फॉर्म्युले आहेत. ऍक्च्युली तुम्हाला काही लोकांना झाले असेल 9वी 10वीत किंवा नसेल तर लक्षात ठेवा, नाही झालेच असणार आहे, कारण की सिम्पल आहे. सगळ्यांना हाफ फॉर्म्युला, हाफ म्हणजे एरिया काही फाईंड करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युले होते. नसेल तर ठीक आहे, सांगतो तसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि ते तुम्ही मार्क करून घ्या, कारण की इथे लागणार आहेत. एक मिनिट. हे बघा, हे 3 फॉर्म्युले स्क्रीनशॉट घ्यायचा. हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं, ह्याला म्हणतात हाफ साइन फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला. हे साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शनचा रूल यूज करूनच हे फॉर्म्युले आपण काढलेले असतात. तर पहिलं काय बघा, काय ए बी सी इज इक्वल टू 2s. एस म्हणजे सेमी पेरिमीटर म्हणतात. ऍक्च्युली एसचा फॉर्म्युला असतो ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2, हा फॉर्म्युला असतो. एस म्हणजे पेरिमीटर, सेमी पेरिमीटर. म्हणजे ए बी सी तिघांची ऍडिशन करणं म्हणजे काय करणं, पेरिमीटर काढणं, आणि त्याला हाफने डिवाइड करणं, 2ने डिवाइड करणं म्हणजे सेमी पेरिमीटर असतं. हे फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे, 9वीतच झालेलं काही. आता त्याच्यानंतर हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कुठले कुठले, कॉस वगैरे जे काही दिलेले ते सगळे फॉर्म्युले. ओके, अजून काही आहेत ते मी सांगेन तुम्हाला. नाही काही नाही, एवढेच गरज आहे. स्क्रीनशॉट घ्या, आपण यूज करू, तुम्हाला समजेल काय. आता बघा पहिला क्वेश्चन काय, आता कॉस ए. आता हे हाफ आहे. लक्षात, आता जे फॉर्म्युले बघितले आपण ते ऍप्लिकेशन्स होते कशाचे, साइन, कॉस आणि प्रोजेक्शन, 3 रूलचे जे तुम्ही आता बघितलेले. तर आता हे त्यातलं पहिलं क्वेश्चन काय, फर्स्ट एकदम कॉस ए. आता कॉस ए याच्यासाठी तुम्हाला हाफ फॉर्म्युलेकडे जायचं. नाव काय होतं, हाफ अँगल फॉर्म्युले, बरोबर. हाफ अँगल म्हणजे जो काय अँगल असणार आहे त्याला हाफ करायचं, म्हणजे डिवाइड बाय किती करायचं, 2. बघा, डिवाइड बाय 2 केलं तर हाफचे फॉर्म्युले येतात. मला सांगा, फक्त ए दिलेला आहे, मग तो कुणाचा हाफ नाहीये, तो ऍक्च्युली पूर्ण एक अँगल आहे. अँगल समजा आता जे फॉर्म्युले बघितले त्याचा कधी यूज होतात बघा. सपोज एक अँगल आहे तुमच्याकडे, किती असेल समजा 50 डिग्री, त्याला आपण काय म्हणूया, कॉस ए. त्यासाठी आपले नॉर्मल फॉर्म्युला यूज करायचा कॉसचा. बट हाफ म्हणजे काय, सपोज मी ह्या अँगलला हाफ म्हणतो, याच्या बरोबर हाफ 25 डिग्री, तर याचा फॉर्म्युला मग आता येणार, त्याला हाफ अँगल फॉर्म्युला म्हणणार. म्हणजे कॉस काय येणार आहे, ए बाय 2. तर हे 3 मध्ये यूज होईल, पहिल्यामध्ये यूज होत नाहीये. पहिल्यामध्ये आपला नॉर्मल जो काही कॉसचा रूल होता तोच यूज करायचा. काय करायचंय, ए काढायचा आहे, म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. हे कशावरतून आलं ते लिहायचं, बाय कोसाइन रूल. नंतर आता हे इथपर्यंत आलं, व्हॅल्यू तर वरती दिलेले ते फक्त पुट करत जायचं. काय करणार आता, इथं पहिल्याची व्हॅल्यू काय ना, बी स्क्वेअर म्हणजे 24 स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू 30 आहे, 30 स्क्वेअर मायनस
18 square divided by 2, 24 into 30. 24 चा स्क्वेअर 576 प्लस 900, 18 चा 324 डिवाइड बाय यांचं मल्टिप्लिकेशन 48 मल्टिप्लाय बाय 30, 48 1440. हे तुम्हाला आता करावं लागेल, म्हणजे यांची ऍडिशन करा वरच्या दोघांची आणि त्यातून हे मायनस करा. 900 1152 डिवाइड बाय 1440. ओके, आता याचं 2 ने वगैरे डिवाइड करा. आन्सर बघा किती येत आहे. आता डायरेक्ट सांगतो 4/5 येतं. ते तुम्ही करत बसा नंतर, येईल. काही खूप वेळ नको घालवायला. एवढंच क्वेश्चन आहे, संपला. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अशा पद्धतीने करायचं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता साइन a/2, त्यानंतर कॉस a/2 आणि टॅन a/2. त्यासाठी पहिल्यांदा आता फॉर्म्युला आता तुम्ही बघितले, मी फॉर्म्युला लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. दुसरं बघायचं आता काय, साइन a/2. आता याचा फॉर्म्युला असतो रूट मध्ये s मायनस बी आणि s मायनस सी डिवाइड बाय BC. हा, पण त्यासाठी पहिल्यांदा येस फाइंड करायला लागेल. तर सगळ्या क्वेश्चन साठी एकदाच काढून घेऊया आपण येस. ते काय परत परत काढायचं नाही, एकच क्वेश्चन आहे ना, त्यातले पार्ट येते. मग आता एकदाच येस काढूया आपण. एक मिनिट लाईन मारतो. इथे काय लिहिणार, येस साठी काय करतात, ABC डिवाइड बाय 2. आता याची व्हॅल्यू किती येते, 18 प्लस 24 प्लस 30 डिवाइड बाय 2. ऍडिशन केलं 72 येतं. 72 डिवाइड बाय 2 केलं 36 मिळालं. आता याच्या डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट करता येतीलच. पहिल्यांदा ABC लिहितो, ते पण गरजेचे आहे. तुम्हाला लागते नाही ते पुट करायला. A ची व्हॅल्यू 18 आहे, B ची व्हॅल्यू 24 आहे आणि C ची व्हॅल्यू 30 आहे. हे आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये पुट करायचं आहे. रूट मध्ये यस किती आहे, 36 मायनस बी ची व्हॅल्यू काय 24. त्यानंतर परत यस किती आहे 36 मायनस सी ची व्हॅल्यू किती आहे 30 डिवाइड बाय बी आणि सी 24 मल्टिप्लाय बाय 30. हे सॉल्व्ह करायचं. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत हे. काय येणार आहे, 12 मल्टिप्लाय बाय 6 डिवाइड बाय 24 मल्टिप्लाय बाय 30. ओके, आता हे कॅन्सल करा. जे जे व्हॅल्यू कॅन्सल होत असतील त्यात आन्सर किती राहते बघा. किती येईल, हे 1 जा, हे 2 जा, 1 जा, इथे येणार 5. मग किती येणार आहे, रूट मध्ये 1/10. हे मिळालं तुमचं आन्सर. इथे लिहा पण आपण हे फॉर्म्युला कुठला यूज केला ते पण इथे लिहायचं. बाय हाफ अँगल फॉर्म्युला. हा झाला पहिला. आता त्यातलं तिसरं काय, कॉस a/2. त्याचा फॉर्म्युला आहे रूट मध्ये यस मायनस ए डिवाइड बाय BC रूट. आता यस ची व्हॅल्यू किती आहे 36 मायनस 18 डिवाइड बाय BC म्हणजे 24 मल्टिप्लाय बाय 30. 36 मल्टिप्लाय बाय 18 गेल्यावरती राहणार परत 18च डिवाइड बाय 24 इंटू 30. आता इथे किती येते बघा. आता आन्सर किती येणार, 24 आहे म्हणजे इथं 4 आणि 6 परत पुढे 18 म्हणजे 6 1 जा 6 5 जा 18 आहे. इथं 9 जाईल, इथे 2. किती येणार आहे वरती 9 डिवाइड बाय 10. 9 बाहेर येऊ शकतो. 9 बाहेर आल्यावरती किती येणार आहे 3 डिवाइड बाय रूट 10. हे आलेलं तुमचं आन्सर आहे. हेच परत इथं पण चिपका. हे थोडं खाली घेऊया. स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट, साइन मिळाली व्हॅल्यू. साइनची मिळते हाफ अँगलचा
त्यानंतर कॉसचं मिळालं. आता राहिला tan. आता tan a डिवाइड बाय 2. टॅनचा फॉर्म्युला आहे रूट मध्ये यस मायनस ए, सॉरी एस मायनस बी, ए ना ज्याचा काढतोय ते उरलेले टाकायचे असतात, आणि यस मायनस सी डिवाइड बाय इथे येणार आहे यस आणि यस मायनस ए. आता इथे व्हॅल्यू पुट करणार. यस किती होता 36, ते 36 मायनस 24 आणि 36 मायनस 30 डिवाइड बाय इथे पण 36 मायनस 18. तर इथं 36 आहे असं. एक मिनिट फॉर्म्युला चुकलं मी. तर यस नाहीच आहे, चुकून टाकलं तरी म्हणलं असं काय. 36 मी इथे येणार आहे 12 इंटू 5 नाही 6 येणार 36 आहे. नंतर इथं 36 इंटू 18. आता हे सॉल्व्ह करायचं ना, आन्सर काढायचं. हे एवढं अवघड नाही. हे किती येणार 1 जा 3 जा 1 जा 3 जा म्हणजे किती येणार आहे रूट मध्ये 1 मायनस 9. फायनल आन्सर असणार आहे 1/3. संपला क्वेश्चन. याचाही घ्या स्क्रीनशॉट. लास्ट पुढच्या पेजवर घेऊया. हे पूर्ण क्वेश्चन पूर्ण एकच आहे. आता बघा पुढे काय करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फॉर्म्युला हा तर झालाच असेल सांगायला. हेरॉन्स फॉर्म्युला म्हणतात त्याला. यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस. हा 9वीला वगैरे झाला असेल बघा, तुम्हाला आठवत असेल. आज किती येणार. यस ची व्हॅल्यू 36, नंतर ए ची व्हॅल्यू आहे 18, त्यानंतर 36 बी ची व्हॅल्यू 24 आणि 36 याची व्हॅल्यू 30. एरिया काढायचं. जर तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला माहिती एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, बेस इंटू हाईट. बट ज्यावेळेस आपल्याला असं कन्फर्म माहित नसतं की याचा बेस काय हाईट काय काय कळत नाही, दिलेलं नसतं समजा त्यांनी, त्यावेळेस काय करतात एक ए बी सी म्हणतात. मग तुम्ही पहिल्यांदा यस काढतात ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 करून, आणि नंतर हा फॉर्म्युला यूज केला जात होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. ज्यावेळेस आपल्याला हाईट आणि बेस वगैरे कन्फर्म काय दिलेलं नसतं त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करतो. साईड माहिती आहेत बट बाकी काय माहित नाही त्याचं. तर आता 36 इंटू 18 इंटू 12 इंटू 6. आता हे 36 आहे, बाहेर येईल 6 बनणार डायरेक्ट, आणि आत आहे 18ला पण असं लिहू शकतो 6 इंटू 3. याला लिहू शकतो 4 इंटू 3 आणि 6. बरोबर. आता 6 बाहेर आलेला आहे, 6 2 आहेत, मग तो पण बाहेर काढूया. त्यानंतर 3 इंटू 3 बरोबर ना, 18 इंटू 6 बरोबर. मग 9 तो पण बाहेर निघाल 3 आणि इकडे निघणार आहे 2. तुम्ही आन्सर काढू शकता. मग किती येणार 6 इंटू 6 इंटू 6 किती येणार आहे 216 युनिट. जे युनिट दिलेलं नाहीये मग युनिट स्क्वेअर. हे मिळालं तुम्हाला आन्सर. सिम्पल क्वेश्चन होता उलटा, काय म्हणजे तुमच्या लेवलचा नाहीच आहे, लहान मुलांचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. त्यातलंच काय करायचं आहे. साइन ए इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला साइन ए हाफ फॉर्म्युला, हा तर माहितच असेल ना, आणि कॉस ए बाय 2 मग अशीच यूज केलं तर कदाचित आपण हा फॉर्म्युला. आणि त्यावेळी इथे येणार आहे 2. मग अशी आपण साइन ए बाय 2 ची व्हॅल्यू काढली 1/√10 आणि कॉसची काढलेली आहे 3/√10. मग इथे किती येणार आहे 2 इंटू 3 डिवाइड बाय 10 म्हणजे 3/5 मिळाला तुम्हाला साइन ए.
एंड. क्वेश्चन नंबर 6. फॉर्म्युला या बाजूला हवा असेल तर इथे काय फॉर्म्युला असतो, साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 आणि कॉस थिटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे. स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन संपला. आता 11th क्वेश्चन घेऊया. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, प्रूव्ह करायचं आहे. एकदम सिंपल आहे, नीट समजून घ्या काय काय करायचंय. ही व्हॅल्यू 3 आपल्याला प्रूव्ह करायचे. मग तिन्ही एक एक पहिल्यांदा तिघांचे काहीतरी वेगवेगळे 3 आन्सर येतात. ते तिन्ही वेगवेगळेच म्हणतो, तिघांचे आन्सर येतात ते मॅच करायचे फक्त. आता एक एक घेऊन आपण प्रूव्ह करूया. सगळ्यात पहिलं काय घेणार आहे, बी प्लस सी मायनस ए आणि tan a बाय 2 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा सिंपल काय सांगतो मी, आपल्याला सॉल्व्ह करायचं तर बी प्लस सी मायनस ए ना, तर आपण काय करू, एक प्लस ए आणि मायनस ए लावूया, ब्रॅकेट कम्प्लीट, आणि येणार आहे tan a डिवाइड बाय 2. तर आता काय होईल, आता आपण असं लिहू शकतो, हे बी प्लस सी मायनस ए हे ब्रॅकेट मध्ये लिहूया, एक मिनिट, मायनस ए प्लस लिहूया, प्लस वाली व्हॅल्यू लिहूया, ही मधली व्हॅल्यू. आता राहिलं काय, मग आपल्याकडे दोन व्हॅल्यू कुठल्या, मायनस ए मायनस ए. मग ती जर आपण घेतली तर इथे किती येणार आहे, -2a ब्रॅकेट कम्प्लीट आणि नंतर tan a डिवाइड बाय 2. कळतं, प्लस एन -1 घेतलेलं आहे. तर आता मगाशीच आपण बघितलं यस ची व्हॅल्यू काय असते, यस इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 सांगितलं मी. 2 पलीकडे गेलं तर 2s इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी. करेक्ट, ही व्हॅल्यू आहे, बाजूला लिहितो. ती जर आपण इथे यूज केली ह्या पॉइंटला, तर किती येणार आता इथे ब्रॅकेटमध्ये 2s मायनस 2a आणि tan a डिवाइड बाय 2. आता टॅनचा a डिवाइड बाय 2, टॅनचा सरळ इथे फॉर्म्युला टाकूया. इथे लिहितो मी आता tan a डिवाइड बाय 2 चा फॉर्म्युला आता जो आपण यूज केला रूट मध्ये, यस मायनस बी यस मायनस सी डिवाइड बाय यस मायनस ए, हा फॉर्म्युला तो इथे पुट करूया रूट मध्ये, यस मायनस बी यस मायनस सी डिवाइड बाय यस मायनस ए. ओके, आता या दोघांच्यातून 2 कॉमन घेणार आहे, ते यस मायनस ए आलं आणि हे परत रिपीट इथपर्यंत आलं. आपण काय करूया, आता ही जी व्हॅल्यू आहे ही जर आत घेण्याचा प्रयत्न करू. आत घ्यायचंय म्हणजे रूट मध्ये घ्यायचंय, तर रूट पण द्यावा लागतो आणि स्क्वेअर पण द्यावा लागतो, बरोबर. हे कसं येणार आहे, 2 हे जर रूट मध्ये घेतलं तर त्याला स्क्वेअर पण देणार ना आपण, डिवाइड बाय यस आणि यस मायनस ए. तर इथे कॅन्सल आउट होईल बघा, ही व्हॅल्यू ही कॅन्सल होईल. मग फायनल आन्सर काय राहणार आहे इथे, 2 रूट मध्ये यस मायनस ए यस मायनस बी आणि यस मायनस सी डिवाइड बाय किती असणार आहे, यस. हे पहिल्याचा आन्सर मिळाला. सेम जशी आता मी याच्यात स्टेप केले ना, सेम तुम्हाला दोन्ही मध्ये सेम स्टेप करायचे आणि सेम आन्सर येतं, कळेल तुम्हाला ते. हे पहिलेच आलं आत्ताशी, आपण कुठलं सॉल्व्ह केलेलं, हे पहिलं पार्ट सॉल्व्ह केलं. आता पॉईंट नंबर 2 सॉल्व्ह करायचा, म्हणजे सी प्लस ए मायनस बी आणि tan b अपॉन ए. एक काम करू, इथे शेजारीच करूया. हे फॉर्म्युले हे वर घेतो इथं. आता इथे काय लिहिणार आहे, दुसरं सी मायनस ए मायनस बी ब्रॅकेट कम्प्लीट tan b अपॉन 2. तर सेम जसं आपण इथे गेलो तर तेच, सी मायनस ए सॉरी प्लस ए आणि नंतर काय प्लस ए मायनस बी आहे, तर मी काय सांगितलं प्लस बी आणि मायनस बी घ्यायचं इथे, ब्रॅकेट कम्प्लीट आणि tan b बाय 2. तर इथे आता काय येणार आहे, ब्रॅकेट मध्ये लिहिणार, म्हणजे काय सी प्लस ए प्लस बी हे एकत्र घेतलं, नंतर बाहेर राहिलं -2b आणि इकडे tan b डिवाइड बाय 2. तर आता इथं परत तेच, या तिघांच्या ऐवजी आपण 2s लिहिणार सरळ, 2s मायनस 2b आणि टॅनचा फॉर्म्युला. आता इथे काय बी आहे, बी म्हणजे काय असणार इथं साइन यस सॉरी
यस मायनस ए आणि यस मायनस सी डिवाइड बाय यस आणि यस मायनस बी. कळतंय? जे नाही आहेत म्हणजे आता बीचं काढतोय तर उरलेल्या दोघांना वर लिहितात आणि स्वतःला खाली असतो. तर आता 2 कॉमन घेणार इथून, तर राहिलं काय यस मायनस बी आणि ही व्हॅल्यू रिपीट. परत आपल्याला ही व्हॅल्यू आत घ्यायची आहे. आत घ्यायची तर आत गेल्या स्क्वेअर बनणार. तर इथे काय राहणार आहे 2 आणि आत यस मायनस ए यस मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि यस मायनस सी डिवाइड बाय यस यस मायनस बी कॅन्सल आउट होणार. ही सॉरी यस पण नाही, हे फक्त ही व्हॅल्यू आणि स्क्वेअर कॅन्सल आउट. तर काय राहिलं इथे 2 आणि रूट मध्ये यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी डिवाइड बाय यस. बघा याचंही आन्सर काय आलेलं आहे सेम. आता सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे कुणासाठी उरलेल्या तिसऱ्यासाठी. आता ते काय मी एकच कॉपी करतो आणि ते चेंज करतो फक्त त्याची व्हॅल्यू. आता बघा याच्यात काय करणार आहे, फक्त व्हॅल्यू चेंज करणार. म्हणजे काय क्वेश्चन मध्ये थोडं पहिलं चेंज करूया. इथे ह्या वेगळ्या असतील. इथे काय काय दिलेलं आहे ए प्लस बी आणि मायनस काय सी. इथे पण काय होणार, इथे चेंज होणार. इथे येणार आहे सी. आत पण चेंजेस. हे तर सेमच राहणार पण तरी पण. आता आत किती लिहिणार इथं ए बी सी तर आहेच आणि एकदा काय प्लस सी आणि मायनस सी. इथे सी येणार. तर इथे काय ए प्लस बी प्लस सी आणि इथं मायनस 2c. इथं पण सी इथे सी. इथे आत चेंज होणार, फक्त इथे व्हॅल्यू चेंज होणार. सी ए म्हणजे इथे काय येणार ए बी आणि खाली असणार आहे सी. इथे किती सी इथे ए बी सी. फायनल आन्सर. इथे एच असणार, फक्त इथे स्क्वेअर येणार आता आणि सी कॅन्सल आउट. आणि फायनल आन्सर राहणार आहे इथे सगळं नाही कॅन्सल, फक्त स्क्वेअर. फायनल आन्सर राहणार आहे 2 यस मायनस ए यस मायनस बी आणि यस मायनस सी डिवाइड बाय यस. तिघांचे आन्सर सेम आलेले. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. खाली लिहिलं का, हे द्यायची गरजच नाही. पहिले याचा काय स्क्रीनशॉट वरच्या पार्टचा, त्यानंतर या पार्टचा. लास्ट क्वेश्चन एक्सरसाइज संपती. हा छोटा क्वेश्चन आहे. आता हे सॉल्व्ह करायचं. आपण हे घेऊया. काय घेणार आहे आता साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 कॉस नाही साइनच आहे. साइन बी बाय ए आणि साइन सी बाय 2. इथे तिघांचे फॉर्म्युले पुट करूया. पहिल्याचा असतो यस मायनस बी आणि यस मायनस सी डिवाइड बाय बी सी मल्टिप्लाय बाय परत आता यस मायनस ए यस मायनस सी डिवाइड बाय ए सी आणि याचा यस मायनस ए यस मायनस बी डिवाइड बाय ए बी. ओके, हे सगळे एकत्र करूया रूट मध्ये. इथे काय नाही आता यस मायनस बी स्क्वेअर. सगळे 2 आहेत ना, बघा इथे एक आहे इथे एक आहे. त्यानंतर याचा सी इथे एक आहे, उरलेले 2 सगळे त्याचा स्क्वेअर करणार. म्हणजे आपण यस मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि यस मायनस ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि खाली सुद्धा 2 आहेत सगळे, म्हणजे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. आता रूट सगळ्यांचा स्क्वेअर आहे, सगळं काढून टाकू. म्हणजे काय राहणार आहे यस मायनस बी यस मायनस सी यस मायनस ए डिवाइड बाय ए बी सी
ओके, आता काय करू, यस नी वर पण मल्टिप्लाय करूया आणि खाली पण मल्टिप्लाय करूया. यस नी इथे सुद्धा मल्टिप्लाय आणि इथे सुद्धा मल्टिप्लाय. तर आता वरचा फॉर्म्युला कळतं, हे वरचा फॉर्म्युला कशाचा असतो, मी आपल्याला हे बघितलंय ना, मग अशी आपण बघितलं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी समजा काढायचं असेल तर काय असतो, रूट मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू असते. आपण हे सॉल्व्ह केलं होतं, करेक्ट. मग आपण इथंच हे इकडे नेलं स्क्वेअर होईल, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय ए बी सी आणि एस. स्क्रीनशॉट घ्यायचा, झालेलं आहे आपले